नमस्कार. मेडिकेअर ऑनलाईन या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेह आहार आणि औषधोपचार. पुढील आठवड्यात जागतिक मधुमेह दिन येतोय आणि या निमित्ताने आम्ही असा अतिशय वेगळा आणि अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम सादर करतोय आणि मला वाटतं सर्वच प्रेक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे, कारण नजीकच्या भविष्य काळात आपल्यासाठी फारशी भूषणास्पद नसणारी अशी घटना घडणार आहे. ती म्हणजे संपूर्ण जगामध्ये भारत हा मधुमेहाचं कॅपिटल म्हणून, राजधानी म्हणून ओळखला जाईल आणि ती मला वाटतं निश्चितच काही भूषणास्पद गोष्ट नाही. पण ही जर का गोष्ट टाळायची असेल आपल्याला, आपण जर का मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखलं जायला नको पाहिजे असेल, तर अर्थातच आपल्याला काही गोष्टींची ह्या ठिकाणी आहार आणि औषधोपचारामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे किंवा आपली जीवनशैली बदलणं आवश्यक आहे. आणि ही जीवनशैली कशी बदलायची आणि कशा रीतीने आहार औषधोपचाराने मधुमेहावरती नियंत्रण ठेवायचं हे जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील अतिशय नामांकित असे मधुमेह तज्ञ डॉक्टर संतोष हनुमानदास मालपाणी यांना खास आमंत्रित केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया डॉक्टर संतोष हनुमानदास मालपाणी यांची. नमस्कार सर. नमस्कार. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे डॉक्टर संतोष मालपाणी हे मधुमेह तज्ञ आहेत आणि त्यांनी या विषयामध्ये MBBS आणि MD या दोन्ही पदव्या संपादन केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली 15 वर्षांपासून ते नांदेड शहरामध्ये मधुमेह तज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि मधुमेह सेवा संघ या संस्थेचे ते सचिव आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेड येथे मधुमेह चिकित्सालय जे त्यांनी सुरू केलं आहे, त्याला ISO 9001-2000 हे क्वालिटीचं प्रमाणपत्र देऊन प्रमाणित करण्यात आलं आहे आणि असं प्रमाणपत्र मिळवणारं भारतातील हे पहिलं मधुमेह चिकित्सालय आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की पहिलं डायबेटिक क्लिनिक आहे ज्याला या प्रकारचं ISO सर्टिफिकेशन मिळालं आहे आणि ह्या चिकित्सालयाचे ते संचालक आहेत, म्हणजेच डायरेक्टर आहेत. मधुमेह प्रतिबंधन, मधुमेह रुग्ण शिक्षण आणि मधुमेह संशोधन हे त्यांचे आवडते विषय असून त्याकरता ते विशेष प्रयत्न करत असतात आणि ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या VCDs आणि पुस्तकं त्यांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यात प्रामुख्याने संपूर्ण मधुमेह, त्याचप्रमाणे संपूर्ण मधुमेहाबरोबर आहार यात्रा, योग यात्रा आणि आनंद यात्रा ह्या VCDs ह्या त्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत आणि त्याच्या बरोबरीने मधुमेहांच्या मनातले 101 प्रश्न ह्याचं ही लिखाण, ह्या पुस्तकाचं लिखाण जे अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे, याचं लिखाण त्यांनी केलंय. दरवर्षी मधुमेह आणि नातेवाईकांचा महामेळावा ते घेत असतात आणि आता येत्या जानेवारीमध्ये म्हणजे जानेवारी 2009 मध्ये हा महामेळावा पुन्हा नांदेड या ठिकाणीच होणार आहे. नांदेड आकाशवाणी केंद्रावरचा त्यांचा प्रसिद्ध कार्यक्रम आहे आरोग्य साधना, जो दर शनिवारी प्रसारित होत असतो आणि अनेक आंतरराष्ट्रीय मधुमेह परिसंवादामध्ये त्यांनी भाग घेतला आहे आणि त्यांच्या जीवनशैलीबाबत मूलमंत्र हा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रभर ते सादर करत असतात आणि तो आता कार्यक्रम सांगली येथे ह्या आठवड्यात होणार आहे, म्हणजे उद्या होणार आहे. इनफॅक्ट सांगलीला हा कार्यक्रम हे अतिशय महत्त्वाचं आहे, तर जरूर सांगलीच्या लोकांनी त्याचा लाभ घ्या. आरोग्याचा मूलमंत्र ह्या कार्यक्रम. डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी निवेदन आहे, प्रेक्षकांनी प्रश्न विचारताना टीव्हीचा आवाज कमी ठेवा म्हणजे आपले प्रश्न आम्हाला नीट ऐकू येतील आणि प्रश्न विचारताना अर्थातच आपले प्रश्न हे विषयाला अनुसरूनच विचारा आणि आपलं वय, आपलं नाव हे जरूर नमूद करा आणि इतरही जर का काही आपल्याला आजार असतील तर तेही नमूद करा. आजच्या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यासाठी संपर्क ध्वनी पुढील प्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी नीट लिहून घ्या. 24908050 24908050 हा आहे पहिला नंबर. दुसरा नंबर आहे 24988050 24988050. हे दोन्ही नंबर्स अर्थातच मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत. मुंबई बाहेरून जेव्हा आपण आम्हाला फोन कराल तेव्हा 022 किंवा 022 हा STD कोड या ठिकाणी लावायला आपण विसरू नका. तर कार्यक्रमात वळूया. मधुमेह म्हणजेच डायबिटीस याविषयी आपण आज कार्यक्रम घेतला आणि सर्वप्रथम स्वागत करूया आपण कार्यक्रमात डॉक्टरांचं. आपलं स्वागत सर. खास नांदेडहून आपण या ठिकाणी येण्याचे कष्ट घेतलेत त्याबद्दल अर्थातच मनपूर्वक आभार आणि स्वागत आपलं कार्यक्रमामध्ये. सर, अतिशय महत्त्वाचा विषय आहे डायबिटीस आणि मधुमेह. आपल्याला माहितीच आहे की मधुमेह अनेकविध आजारांचं मूळ कारण आहे, म्हणजे त्याच्यात हार्ट अटॅक पासून ते वेगवेगळ्या प्रकारचे किडनी फेल्युअर पर्यंत किंवा डायबेटिक फूड पर्यंत अनेकविध प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स, डोळ्याचे कॉम्प्लिकेशन्स अशी आपल्याला बघायला मिळतात. तर सर्वप्रथम मधुमेहाची व्याख्या आपण कशी करता? किती शुगर असली म्हणजे आपण त्याला मधुमेह म्हणायचं आणि मधुमेह म्हणजे काय विषय काय सांगता येईल सर? उपाशीपोटी रक्तामधलं साखर जे आहे, ज्याला आपण ब्लड शुगर म्हणतो, ते 110च्या खाली पाहिजे नॉर्मल लोकांकरता आणि जेवणाच्या नंतर ते पाहिजे आपल्याला 140च्या खाली नॉर्मल लोकांकरता.
समजा याच्या वरती त्याचं प्रमाण जात असेल तर मग डायबिटीज झाला असं आपण म्हणतो. पण नुसतं रक्तामधली साखरेची पातळी वाढणं एवढंच त्याचा अर्थ निघत नाही. रक्तामधली साखर जेव्हा शरीर चांगल्या कामाकरता म्हणजे ऊर्जा निर्मितीकरता चांगल्या प्रकारे वापरू शकत नाही त्यावेळेस डायबिटीज झाला असं आपण म्हणतो. आणि याची बरीच कारणं आहेत. त्यापैकी 2 मुख्य कारण म्हणजे एकतर इन्सुलिनचा अभाव, ज्याला आपण प्रकार नंबर 1चा मधुमेह म्हणू शकतो, आणि दुसरा इन्सुलिनच्या कार्याला झालेला अवरोध, ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो, आणि तो प्रकार नंबर 2च्या डायबिटीसचा हॉलमार्क आहे. म्हणजे डायबिटीसचे 2 प्रकार आहेत थोडक्यात, टाइप 1 आणि टाइप 2 असे. प्रॅक्टिकली 2 प्रकार आहेत ते. बाकी पुस्तकांच्या मध्ये बरेच मोठे मोठे प्रकार दिलेले आहेत, पण प्रॅक्टिसमध्ये आपण हे 2 प्रकार आणि इंड्यूस डायबिटीज, गर्भावस्थेतील मधुमेह, हे 2-3च प्रकार जनरली प्रॅक्टिसमध्ये जास्त करून बघतो. आणि बाकीचे जे प्रकार आहेत, जसं फार जास्त दारू पिल्यामुळे होणारा मधुमेह, ज्याला आपण FCPD म्हणतो, त्यानंतर माल न्यूट्रिशन रिलेटेड डायबिटीज, असे अनेक प्रकार आहेत, पण ते फार कमी आपल्याला बघायला मिळतात. सो महत्त्वाचे 3 प्रकार: टाइप 1 ज्याच्यामध्ये इन्सुलिनचा पूर्णतः अभाव असतो किंवा ज्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हणजे इन्सुलिन घेतल्याशिवाय असे पेशंट जगूच शकत नाहीत, अशा प्रकारचा आहे तो आहे टाइप 1. टाइप 2 ज्याच्यामध्ये इन्सुलिनला अवरोध झालेला आहे. अर्थातच हे लोक इन्सुलिनच्या व्यतिरिक्त गोळ्या नुसत्या घेऊन किंवा आहारात बदल करून किंवा जीवनशैलीत बदल करून सुद्धा बरे होऊ शकतात. आणि तिसरा प्रेग्नन्सी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात असणारा मधुमेह, हा गर्भावस्थेत होणारा मधुमेह. अर्थातच आपण ह्या सर्व 3 प्रकारच्या मधुमेहांविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडनं. सर, हे अतिशय महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की हे जे 3 प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार अर्थातच त्याला इन्सुलिन शिवाय दुसरं काही पर्याय नाहीये आणि हा जुव्हेनाइल म्हणजे सर्वसाधारणपणे लहान वयात होणारा असा हा डायबिटीस आहे. दुसरा जो मधुमेह आहे टाइप 2 डायबिटीस, हा मला वाटतं आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे की ज्याच्यामध्ये इन्सुलिनला अवरोध झालेला असल्यामुळे डायबिटीस होतो. साधारण काय वयोमर्यादा आपल्याला दिसते आपल्या आणि प्रॅक्टिसमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? डॉक्टर महेश, पूर्वी असं होतं की प्रकार नंबर 2चा मधुमेह हा साधारणतः 40 मध्ये होतो असं मानण्यात येत होतं. पण आता जीवनशैली बरीच बदललेली आहे आणि ह्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला 20 वर्षाची मुलं सुद्धा प्रकार नंबर 2च्या, ज्याला आपण टाइप 2 डायबिटीस म्हणतो, जो खरा जीवनशैलीचा विकार आहे त्यापासून आपल्याला बाधित झालेली आढळतात. आणि ह्या 2 प्रकार नंबर 2चा जो मधुमेह आहे तो विशेषतः जीवनशैलीमुळे होतो. आणि ही जीवनशैली म्हणजे स्वतःची आणि समाजाची जीवन जगायची पद्धत. यात आपण स्वतः म्हणजे माणूस, समाज आणि पर्यावरण ह्या 3 गोष्टींचा अंतर्भाव करू शकतो. महेश, खरं म्हटलं तर माणसाची जीवनशैली बदलली. पूर्वी माणूस हे माकड होतं, सगळ्यांनाच माहित आहे सायन्सच्या अनुसार. कालांतराने हे 4 पायाचं माकड जे होतं ते त्याला मन नव्हतं आणि ते रानावनात हिंडायचं, जे मिळेल ते खायचं, मेहनत पण पुष्कळ करायचं. त्यांनी हाताचा वापर सुरू केला, शस्त्र हातामध्ये आली, ही शस्त्र आणखी मोठी झालीत आणि माणूस ताठ चालू लागला कालांतराने. आणि आणखी बदल होत गेलेत. माणूस आणखी प्रगत शस्त्र निर्माण करू लागला, स्पर्धा वाढली, ईर्ष्या वाढली, मन आलं, प्रेम आलं, द्वेष आलं, लाभ आला, रोग आला, सगळ्या ह्या गोष्टी आल्यात आणि कालांतराने माणूस पूर्णपणे ताठ होऊन चालू लागला. पण गेल्या 20-25 वर्षामध्ये बरंच स्थित्यंतर झालं आणि ऑटो रिक्षाज, मोटरसायकल यांच्यामुळे व्यायामाचं प्रमाण कमी झालं. आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना कालांतराने माणसाचा जो मूळ होतं ते पूर्णपणे बदललं. लॅपटॉपमध्ये आपण फोकस थोडंसं करूया. या ठिकाणी आपल्याला दिसेल की माणूस आता ह्या प्रकारचा झाला, म्हणजे हातामध्ये एक शीतपेय, पिझ्झा, बर्गर सारख्या गोष्टी आणि अगडबंब वाढलेलं शरीर. आणि ह्या वाढलेल्या शरीरामध्ये मग मधुमेहाचा, रक्तदाबाचा, हृदयविकाराचा नेहमीच वास होत राहतो. तर हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला जीवनशैलीत बदल करणं फार गरजेचं आहे. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाचा तो आहे की मधुमेह जर का आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला जीवनशैली बदलणं भाग आहे आणि हाच आरोग्याचा मूलमंत्र सुद्धा आहे. आणि म्हणून आजचा कार्यक्रमात आपला पूर्ण फोकस किंवा आपला संपूर्ण कार्यक्रम मधुमेहामधली जी बदलती आपण जी जीवनशैली बदलायला हवी ती काय ह्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्या अनुषंगानेच आहार औषधोपचाराविषयी आपण बोलणार आहोत कार्यक्रमात प्रामुख्याने. सर, आपण आता सांगितलं की जीवनशैली बदलणं आवश्यक आहे. आपल्याला माहितीच आजच्या तुम्ही आम्हाला पिक्चरही दाखवलं की अशा रीतीने आज वजन वाढत चाललेलं आहे बऱ्याच आणि पर्टिक्युलरली चाइल्ड ओबेसिटी म्हणजे लहान वयात वजन वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे हे जे इतर म्हणजे की गोष्टी आहेत जे आपण फास्ट फूड किंवा त्याच्या बरोबरीने शीतपेयांचा वापर, कोक किंवा पेप्सी यासारख्या गोष्टी आणि त्याचबरोबर असणारी सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे व्यायामाचा अभाव, ह्या 3 प्रमुख कारण आहेत. आणखी एक कारण आहे याच्यामध्ये की माणसाचा स्वभाव पण बदललेला आहे, मानसिक ताण पण प्रचंड वाढलेले आहेत आणि ह्या गोष्टींमुळे मधुमेहाचं प्रमाण आणखीनच वाढतंय.
ओके. तर ह्या सर्व गोष्टी थांबवायच्या असतील तर आपल्याला विशेषतः आहार, व्यायाम आणि मनशांती ह्या 3 गोष्टींकडे विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे. अतिशय महत्वाचा भाग डॉक्टरांनी सांगितलं की मानसिक तणाव वाढत चालला आणि त्यासाठी मानसिक शांती प्रस्थापित करणं अतिशय आवश्यक आहे आणि ती कशी आपण जाणून घेऊ डॉक्टरांकडून थोड्याच वेळात. तत्पूर्वी काही फोन कॉल. आपला कार्यक्रम फोन इन आहे, सगळ्यांना माहितीच आहे. आपले प्रश्न जरूर विचारा. पहिला प्रश्न इंदोरवरनं येतोय आपल्याला आज. भास्कर आपल्याला इंदोरवरनं पहिला प्रश्न विचारतायत. बोला आपण. हा, मी भास्कर करमळकर बोलतोय. हा बोला. माझा प्रश्न आहे की टाईप 2चा जो डायबिटीस आहे बरं, तो आहार आणखीन व्यायाम याने हा दुरुस्त होऊ शकतो का? येस, अतिशय चांगला प्रश्न आहे. म्हणजे आज गोळ्या घ्याव्या लागतात त्याही बंद होऊ शकतात का? येस, जरूर होऊ शकतात जर का आपण नियंत्रण ठेवलं आहार आणि व्यायामावरती. तर डॉक्टर आपल्याला सांगतील कसं ते. सर, तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय जाणवतं? महेश, अनेक केसेस अशा आहेत ज्यांच्यामध्ये काही लोकांनी मिरॅक्युलसली गोळ्या सुद्धा बंद करून दाखवलेल्या आहेत. माझ्याकडे एक पेशंट आहे, मला वाटते मी लॅपटॉपला त्याचा डाटा पण आणलेला असेल. तर ही पेशंट पूर्वी माझ्याकडे यायची तेव्हा तिचं वजन होतं 72 किलो. घरामध्ये मधुमेहाचा इतिहास होता. तिची कंबर, पाठ ह्या दुखायची आणि ह्या तक्रारीमुळे तिने मधुमेह आहे का हे तपासल्यानंतर असं माहीत पडलं की रक्तामधलं साखरेचं प्रमाण 300च्या वरती आहे आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 200 सव्वा 200 असं काहीतरी आलं होतं. ट्रायग्लिसराइड्स मात्र 360च्या आसपास होते. या स्त्रीनी ठरवलं की मला आता चांगल्या प्रकारे याचं नियंत्रण करायचं आणि माणूस मनात आल्यावरती बऱ्याचशा गोष्टी चांगल्या सुद्धा करू शकतो. त्यांनी ठरवलं आणि योग्य तो आहार घेतला, व्यायाम केला आणि मनशांतीचे विशेष प्रयत्न केले. एक 2 ते 3 वर्षामध्ये बराच बदल घडला आणि त्यांचं वजन 52 किलोपर्यंत आलं. हे 52 किलोचं वजन जेव्हा आलं त्यावेळेस आम्ही रक्तदाबाच्या, हृदयविकाराच्या आणि मधुमेहाच्या ह्या तिन्ही पण गोळ्या बंद करून टाकल्या. आणि असं आपल्याला आढळते की समजा आपण आपलं वजन चांगल्या प्रकारे नियंत्रित केलं, मनशांतीकरता व्यवस्थित प्रयत्न केले तर मधुमेह हा विकार काही काळाकरता का होईना पण पूर्णपणे शरीरातून जाऊ शकतो. अर्थात शरीराचा स्वभाव तोच राहतो मधुमेहीसारखाच, पण त्याच्यावरती आपण तात्पुरती का होईना मात चांगल्या प्रकारे करू शकतो. मला वाटतं भास्कर यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. निश्चितच आपण जर का आहार आणि व्यायाम जर का चांगल्या रीतीने करत असाल तर आपल्याला ह्या ठिकाणी डायबिटीसवरती किंवा मधुमेहावरती गोळ्यांच्या शिवाय सुद्धा मात करता येणं शक्य आहे. डॉक्टरांनी आपल्याला उदाहरणार्थ आता दाखला दिला त्या स्त्रीचा. रवींद्र कुडाळकर आपल्याला नाशिकवरनं काही प्रश्न विचारतात. रवींद्र, बोला आपण. मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. हा बोला. माझे 3 प्रश्न आहेत. आजचा विषयही खूप चांगला आहे. पहिला प्रश्न असा की ज्युवेलाईन डायबिटीस म्हणजे काय, त्याचा तपशील सांगावा. दुसरा प्रश्न म्हणजे वाढतं जे प्रदूषण आहे त्याचा आणि डायबिटीसचा कितपत संबंध येतो का? आणि शुगर फ्री नावाच्या खूप जाहिराती पेपरमध्ये दिसतात, तर याबद्दल संभ्रमावस्था सुद्धा निर्माण होऊ शकते, तर नक्की असं गायडन्स करावं. चांगले प्रश्न आहेत तिन्ही रवींद्र. आपण जरूर अभ्यास करून बसलेले आहेत प्रश्न विचारण्यासाठी. काय सांगता येईल त्यांना? धन्यवाद रवींद्र. तुमचा पहिला प्रश्न होता ज्युव्हेनाइल डायबिटीस म्हणजे काय एक्झॅक्टली. ज्युव्हेनाइल डायबिटीस ह्या प्रकारामध्ये रक्तामधलं इन्सुलिन तयार व्हायचं प्रमाण, पॅनक्रियाजमधून जे इन्सुलिन तयार होते ते पूर्णपणे थांबून जाते, कारण त्यांच्या पिटापेशी पूर्णपणे नष्ट झालेल्या असतात आणि ह्या लोकांना आपल्याला बाहेरून इन्सुलिन देऊन त्यांचं जीवन चालवावं लागतं. मला वाटते दुसरा प्रश्न तुमचा होता प्रदूषणाबाबत. निश्चितच प्रदूषणाचा मधुमेहावरती नव्हेच तर बाकीच्या विकारांवरती सुद्धा परिणाम होतो. इनफॅक्ट जीवनशैलीमध्ये आपण पर्यावरण सुद्धा इन्क्लूड केलं होतं पहिली जेव्हा आपण व्याख्या बघितली त्यावेळेस. आणि जे वाढतं प्रदूषण आहे मग ते रासायनिक खतांचं असो किंवा धूर असो किंवा धूळ असो, ह्या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावरती निश्चितच परिणाम होतो आणि मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाचे विकार होऊ शकतात. तिसरा प्रश्न मला तुमचा आणखी महत्त्वाचा वाटला की शुगर फ्री वगैरे जे ॲडव्हर्टाइजमेंट्स आपल्याला बघायला मिळतात त्या कितपत व्यवहार्य आहेत. बरोबर महेश, जेव्हा आपण डायबिटीसचं ट्रीटमेंट करतो त्यावेळेस मला असं वाटते की प्रत्येक माणसाने नॉर्मल सारख्या माणसासारखं जगलं पाहिजे. समजा आपण आर्टिफिशियल जगत असू तर मग तो आणखी एक मानसिक ताण आपला नक्कीच वाढतो. मला असं म्हणायचं असते की मधुमेहामध्ये सुद्धा आपण साखरेचा वापर करू शकतो. साधारणतः आपण जेव्हा सर्वे करतो तेव्हा प्रत्येक नॉर्मल माणूस 30-40 ग्रामपर्यंत साखरेचा वापर 24 तासामध्ये करत असतो. मग तो चहामध्ये, दुधामध्ये आणि क्वचित प्रसंगी तो मग पुरणपोळी वगैरे अशा गोष्टी एखाद्या दिवशीच जास्त प्रमाणात खातो. तर रोज तुम्ही समजा 30-40 ग्रामपर्यंत साखरेचा वापर करत असाल तर तो तुम्हाला चालतो. आणि त्याकरता साखरेमध्ये गोळी घालून वेगळा चहा पिणं, म्हणजे मी समाजापासून वेगळा आहे, घरापासून वेगळा आहे, मी लग्नात जाणं बंद करतो, अशा ज्या गोष्टी मधुमेह करतात त्या करण्याची गरज पडणार नाही.
याला आपण शुगर प्लॅनिंग म्हणतो. साखरेचा आपण कशा प्रकारे उपयोग करायचा त्याचं प्लॅनिंग आपण समजा सकाळीच केलं तर मग दिवस आपला फार चांगला जाईल. उदाहरण तुम्हाला सांगतो विजय मी, की तुमच्या हातात समजा पत्रिका असेल लग्नाची संध्याकाळची, तर दिवसभर काही गोड खाऊ नका. संध्याकाळी सगळ्यांच्या समोर एक मिठाईचा तुकडा तुम्ही खाल्ला तर तुम्ही नॉर्मल आहात ही भावना तुमच्या मनामध्ये राहील. बाकी लोकांना हे कळणार नाही की तुम्हाला शुगर आहे किंवा डायबिटीस आहे. नाही तर आपण गेल्याबरोबर आपला शंख लावतो की मला डायबिटीस आहे, मला ह्या गोष्टी जमत नाही, माझा अमुक आहे, माझं तमुक आहे, तर तुम्ही इतर लोकांपासून वेगळे दिसणार नाही. तर हे 30-40 ग्रामच्या वरती तुम्हाला समजा एखादा गोड पदार्थ खायचा असेल तर मग तुम्ही आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे ज्या मार्केटमध्ये बऱ्याच गोळ्या आहेत त्यांचा वापर तुम्ही करू शकता. आर्टिफिशियल स्वीटनरशी बोलूया की एक महत्त्वाचा भाग मध्यंतरी वाचनात आला होता की त्याने कदाचित म्हणजे कॅन्सर होऊ शकतो का, त्याविषयी आपण बोलूया. तत्पूर्वी एक फोन कॉल पिंपरीवरनं आपल्याला मधुकर रोकडे काही प्रश्न विचारतात. मधुकर बोला आपण. हा सर नमस्कार. हॅलो. हा मधुकर बोला. हा तर मी असं विचारतो आपल्याला हा की माझ्या पत्नीला. हॅलो. हा बोला बोला मधुकर. हा माझ्या पत्नीला नुकतंच एक 2-3 महिन्यापूर्वी मधुमेहाचं निदान झालंय. बरं. जेवणापूर्वी 170च्या आसपास असते, जेवणानंतर 394-84 वगैरे पाहिली. तर मग साधा व्यायाम म्हणजे कमीत कमी त्यातला कुठली औषधात त्याला उपचार होऊ शकेल लवकरात लवकर आणि संपूर्ण मधुमेह कंट्रोल मध्ये येईल अशा पद्धतीने. येस मधुकर, आपला प्रश्न येस आपल्या प्रश्नाला उत्तर देतोय आम्ही. सर महत्वाचा प्रश्न आहे, त्यांच्याही प्रश्नाला उत्तर देऊया. तत्पूर्वी आपण स्वीटनर जे आर्टिफिशियल स्वीटनर आहेत त्याचा प्रश्न संपवूया. हा जो आर्टिफिशियल स्वीटनर किंवा शुगर फ्रीच्या ज्या गोळ्या मिळतात ह्या वापरणं कितपत योग्य आहे? कारण काही स्टडीज असं दर्शवतात की त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढू शकतं, हे कितपत खरं आहे? कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट आहे ॲक्च्युली हा, की आर्टिफिशियल स्वीटनर्समुळे कॅन्सर होतो. पूर्वी काही स्टडीज होत्या ज्यांच्यामध्ये सॅकरीनपासून पर्टिक्युलरली कॅन्सर व्हायची भीती आहे असं दर्शवत होत्या त्या स्टडीज. पण आता काही स्टडीज नवीन आलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे दर्शवण्यात आलेलं आहे की एका प्रमाणात विशिष्ट प्रमाणात समजा आपण आर्टिफिशियल स्वीटनर घेतले तर आपल्याला कोणताही प्रॉब्लेम होत नाही. आणि शेवटी जीवनामध्ये गोड चव ही फार महत्त्वाची आहे, कारण गोड नसेल तर मग आपण आनंद साजरा करू शकत नाही. आणि म्हणून ही चव तुम्ही राखावी असं मला वाटते. आणि आर्टिफिशियल स्वीटनर तुम्ही समजा एका लिमिटपर्यंत वापरलेत तर तुम्हाला कोणताही दुष्परिणाम होण्याचा संभव नाही. अतिशय महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं ही, आणि अतिशय योग्य रीतीने आपण मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद. सर आता ह्यांचा जो प्रश्न होता त्यांच्या पत्नीला जो आता शुगर रिसेंटली डिटेक्ट झाले त्यांना काय मार्गदर्शन करायला आपण? महेश, हा प्रश्न फारच सब्जेक्टिव्ह आहे. त्यांनी त्या व्हॅल्यूज सांगितल्या आणि आपल्याला ट्रीटमेंट विचारलेली आहे. आपण पेशंट बघितल्याशिवाय अशी ट्रीटमेंट कोणाला सांगू शकत नाही. पण शुगरचा रिपोर्ट बराच जास्त आहे. मला असं वाटतं की इन्सुलिनचं प्रमाण वाढवणाऱ्या गोळ्या रक्तामध्ये, ज्याला आपण सल्फोनेरियाज म्हणतो, याचा पण वापर तुमच्या पत्नीकरता तुम्हाला करावा लागेल. वजन जास्त असेल तर मेटफॉर्मिन पण वापरू शकता, पण हे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही करावं असं मला वाटतंय. आपण या ठिकाणी आज आहार, व्यायाम आणि मनशांती हे 3 जीवनशैलीचे घटक जे आहेत त्यांच्या बाबतीत चर्चा करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. अतिशय महत्वाचं आहे सर. आणि निश्चितच आपण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. मात्र पुढचे आपल्या पत्नीची ट्रीटमेंट करण्याच्या आधी रोकडे साहेब आपण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्याला बाळासाहेब भंडावळे ठाण्यावरनं प्रश्न विचारतात. बोला आपण. हॅलो. हा बोला बाळासाहेब. हा मी बाळ भांडवले, मी ठाण्यावरनं बोलतोय. हा बोला. आणि माझा प्रश्न असा आहे की गेल्या 3-3.5 वर्षापूर्वी मला डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे. बरं. आणि मॉर्निंगला मी जेव्हा शुगर मी चेक केली होती 6 महिन्यापूर्वी, त्यावेळेला ती म्हणजे बऱ्याच वेळा मी चेक केली, माझ्याकडे ग्लुकोमीटर पण आहे त्याच्यावरती मी शुगर चेक केली होती. पण मॉर्निंग शुगर माझी जनरली 120-130च्या आसपास असायची. आणि पण ती ब्रेकफास्ट नंतर ती कधी 160 व्हायची, लंच नंतर ती 200च्या वरती जायची. आणि भाताचं प्रमाण म्हणजे आहे ते मी चालू ठेवलं होतं, म्हणजे तसं काही मी पथ्य पाळलं नव्हतं, फक्त स्वीट टाळलेले होते. पण हे जी शुगर जी नॉर्मल होते ब्रेकफास्ट नंतरची, ओके म्हणजे सॉरी ब्रेकफास्टच्या अगोदरची फास्टिंग जी शुगर आहे, त्याचं कारण काय असू शकेल? की म्हणजे इन्सुलिन निर्मिती होते आहे की इन्सुलिन निर्मिती होत नाहीये? येस, आपण जरूर फोन ठेवून उत्तर आहे का काय सांगता येईल सर त्यांना? यांचं फास्टिंग शुगर जे आहे ते थोडं जास्त आहे, 110च्या वरती आहे. आणि पोस्ट मिल शुगर फार व्हेरी होत आहे, म्हणजे कधी 160 येते, कधी 200 येते, कधी 300 पर्यंत येते.
तर ही 110 ते 20ची जी शुगर आहे ती तुमच्याकरता ठीक आहे, पण त्याला आणखी आपल्याला थोडंसं कमी करावं लागेल. 110च्या खाली असेल तर ते फार चांगलं आहे. पण ती पोस्ट मिल शुगर तुमची जेवणानंतरची शुगर जी आहे ती फार मागे पुढे होत आहे, व्हेरी होत आहे. ते त्याच्याकरता एक विशिष्ट कारण राहते. भारतामध्ये आपण प्रिडॉमिनंटली साखरेच्या वस्तू जास्त खातो, म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांचा आपण वापर जास्त करतो आणि प्रोटीनचा वापर त्या हिशोबाने आपण जास्त करत नाही. फायबरचा वापर पण आपण पूर्वीपेक्षा बराचसा कमी केलेला आहे आणि ह्या गोष्टींमुळे पोस्ट मिल शुगर आपल्याकडे फार जास्त होते. आणि दुसरं असं कारण आहे की आपण जनरली 2च वेळेस जेवण करतो. एक तर सकाळी 11-11:30ला आपण भरपूर जेवतो आणि पुन्हा रात्री पुन्हा एकदा भरपूर जेवण करतो. ह्या 2 गोष्टींमुळे जेवण जास्त होते आणि मग पोस्ट मिल शुगर तुमची जास्त येते. तर हे टाळण्याकरता एकतर जेवणामध्ये फायबरचं प्रमाण तुम्ही वाढवलं पाहिजे, म्हणजे कच्च्या भाज्या तुम्ही खाऊ शकता, मुडालेली कडधान्य तुम्ही घेऊ शकता, गव्हाच्या पिठामधला कोंडा जो असतो त्यात फायबरचं प्रमाण जास्त असते, भाज्या थोड्याशा कमी शिजवा, वरची आवरणं तशीच कायम ठेवा. ह्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमच्या आहारामधलं फायबरचं प्रमाण वाढेल. आणि दुसरी गोष्ट, एकदा बसून जेवण कमी करा, दिवसाला 3-4दा करा. आणि महत्त्वाची गोष्ट, जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण थोडंसं वाढवा, म्हणजे रॉ प्रोटीन ज्याला आपण म्हणतो, मुडालेली कडधान्य वगैरे, त्यात फायबर पण जास्त असते, यांचं प्रमाण पण तुम्हाला वाढवता येईल. मला वाटतं अतिशय हा महत्वाचा भाग आहे. आपल्याला राजेंद्र उस्मानाबादवरनं काही प्रश्न विचारतात. राजेंद्र, बोला आपण. मॅडम. हा, विचारा राजेंद्र, बोला. हॅलो. तर ते आमच्या वडिलाला एक डायबिटीसचा आजार आहे. प्रश्न विचारा. तर ते जवळजवळ 54 वयाचे, तर त्यांना पथ्याचं जरा सांगता का, कोणतं पथ्य पाळावं? येस राजेंद्र, फोन ठेवा. राजेंद्र यांच्या प्रश्नाचा रोग घेऊन मी तुम्हाला काही म्हणजे महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी जसं म्हटलं की त्यांच्या वडिलांना डायबिटीस आहे, असे अनेक साधारण 40शी क्रॉस केलेले अनेक रुग्ण असतील जे आपला आजचा कार्यक्रम बघतायत, प्रेक्षक आहेत जे कार्यक्रम बघतायत आपला. तर डायबिटीसचे जे रुग्ण आहेत, आपण आतापर्यंत बोललो की वेगवेगळ्या प्रकारचे जीवनशैलीमधला बदल करून आपण हे करू शकतो आणि पथ्यासंदर्भात त्यांनी पर्टिक्युलरली विचारलंय. तर आपण आहार, व्यायाम आणि औषधोपचार हे कसा ठेवावे याविषयी काही मार्गदर्शन तुम्हाला करता येईल सर आमच्या सर्वच प्रेक्षकांना? सर्वप्रथम राजेंद्रचं मी आभार मानतो की त्यांनी मराठवाड्यावरून प्रश्न केला, कारण मी पण मराठवाड्यामधलाच आहे. बरोबर. मराठवाडी टोन ऐकून मला फार आनंद वाटला त्याचा मराठीचा. बरोबर. आणि त्याचा प्रश्न पण फार स्पेसिफिक होता की एक्झॅक्टली पथ्य कोणतं करायचं. बरोबर. मधुमेहात मला असं वाटतं महेश की पथ्य हा शब्द चूक आहे. बेसिकली आपल्याला आहार नियोजन करावं लागते. आहार नियोजन तुम्ही नीटपणे केलं तर मग भविष्यातले बरेचसे प्रॉब्लेम आपण चांगल्या प्रकारे टाळू शकतो. सर्वप्रथम हा एक गैरसमज आहे की साखर पूर्णपणे बंद करायची. आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की आपण 30-40 ग्रामपर्यंत साखरेचा वापर करू शकतो. दुसरी गोष्ट जी मुख्यत्वे आपल्याला कमी करावी लागते ती म्हणजे चरबीचं प्रमाण. ऑइल इंटेक जो असतो, फॅट इंटेक जो आहे तो आपल्याला कमी करावा लागतो. तर तेल, तूप, तळून काढलेली वस्तू, शेंगदाणा, तीळ, खोबरं, काजू, बदाम, अक्रोड, प्युअर दूध, प्युअर दुधाची चहा, आणि तुम्ही खात असाल तर मग मटन, चिकनमधलं चरबी, अंड्यामधलं पिवळं, ह्या काही गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त राहते, यांचा वापर थोडा कमी करावा. आणि एक ब्रॉड आउटलाईन गाईडलाईन म्हणून आपण लोकांना सांगू शकतो की तुम्ही एका महिन्याला एका माणसाला अर्धा किलो तेल खाल्लं पाहिजे. तुम्ही तेल कोणतं खाता ही गोष्ट महत्त्वाची नाही, तुम्ही तेल किती खाता ही गोष्ट महत्त्वाची आहे. सर, आपण त्याच्याकडे येऊया परत आहाराकडे. एक प्रश्न औरंगाबादवरून येतोय, परत आपल्याच भागातून येतोय, मराठवाड्यातून. उमेश आपल्याला काही प्रश्न विचारतायत, बोला आपण. उमेश, विचारा. हॅलो. हा, विचारा उमेश. हॅलो, मी उमेश ओबराय बोलायलो औरंगाबादहून. हा, बोला. मला डॉक्टर साहेबांना विचारायचं आहे, मधुमेहाचा आणि सेक्सचा काही संबंध? येस, आपण फोन ठेवून जरूर उत्तर आहे का. आहे, संबंध निश्चित आहे. बऱ्याचदा क्षमता कमी होते मधुमेहामध्ये, पण त्याकडे आपण नंतर जाऊया. तत्पूर्वी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करूया आपण. अतिशय महत्वाचा भाग तुम्ही सांगितला तेलाविषयी. सर, काय पुढे सांगता? तर तेलाचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. फक्त एकाच नाही घरातलं, ते घरातल्या प्रत्येकाचं कमी झालं पाहिजे. महेश, या ठिकाणी मला लॅपटॉपवरती काही चित्र दाखवायचे आहेत. येस, आपण बघूया. अमेरिकेमध्ये कॉम्पिटिशन होतं ज्याला आपण म्हणतो लुक लाईक युअर पेट म्हणून. आणि त्याच्यामध्ये मतितार्थ असा आहे की तुमचा म्हणजे त्या कुत्र्याचा मालक आणि कुत्रं हे सारखं दिसते का, अशी एक कॉम्पिटिशन राहते. आणि अमेरिकन लोक फार पद्धतशीर काम करतात. ह्या कॉम्पिटिशन मधनं सुद्धा ते काय अर्थ काढतात. तर लॅपटॉपवरची चित्र आपण बघूयात. पहिलं चित्र तुम्ही बघा. ह्याच्यामध्ये ही जी स्त्री आहे आणि हे कुत्रा आहे, ड्रेसिंग सारखं आहे आणि जवळपास वजन पण त्यांचं पॅरलल चालतंय. बरोबर. ही स्त्री काळे कपडे घातलेली आहे, कुत्रं पण काळं आहे. हा माणूस थोडासा लठ्ठा आहे, कुत्रं पण थोडंसं लठ्ठ आहे. हा माणूस फारच रोड आहे, यासोबत कुत्रं पण रोड आहे. आणि हे शेवटचं चित्र आहे.
हा माणूस लठ्ठ आहे आणि कुत्रं पण लठ्ठ आहे. सांगायचा अर्थ हा की आपण जे खातो त्याचा परिणाम फक्त आपल्यावरतीच होत नाही, तर तो परिणाम आपल्या पाळीव प्राण्यांपर्यंत होतो. समजा तुमचं वजन जास्त असेल तर तुमच्या मुलांचं पण वजन ते जास्त राहू शकते. म्हणजे आता वडिलांना डायबिटीस आहे तर मुलांना पण तो भविष्यात होऊ शकतो. तर हे टाळण्याकरता घरातल्या सगळ्यांचं तेलाचं प्रमाण आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. याविरुद्ध जे तेलात पैसे वाचतील, शिल्लक राहतील, त्याच्यामध्ये आपण भाज्या विकत घ्याव्या, कारण त्यांच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त राहते, व्हिटॅमिन्स राहतात आणि एकंदरीत पोटाच्या तक्रारी आपण भाज्या खाऊन चांगल्या प्रकारे कमी करू शकतो. डायबिटीसच्या लोकांनी फळं खाऊ नयेत हा एक फार मोठा गैरसमज आहे. डायबिटीसचा माणूस कोणतंही फळ खाऊ शकतो 100 ग्रामच्या आसपास, पण त्याला आपल्याला एक्सचेंज करावं लागेल. म्हणजे समजा आपण 100 ग्राम फळ खाल्लं तर आपल्याला जेवणातली अर्धी चपाती कमी करायची असते. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की भात बंद करून टाकायचा. तर एक सूत्र आहे साधंसं, 1 चपाती म्हणजे अर्धी ज्वारीची भाकर, म्हणजे 1 वाटी भात, म्हणजे 1 वाटी पोहे, 1 वाटी उपमा, 2 वाटी मुरमुरे, अर्धा डोसा, अर्ध उत्तपम, 2 इडली, 1 प्लेट खिचडी, अशी आपण आपल्या जेवणाची बदलाबदली करू शकता. म्हणजे साधारणतः एक माणूस समजा 2 चपाती खात असेल तर त्याला असं वाटलं की आपल्याला आज भात सुद्धा खायचा, तर त्यांनी 1 चपाती कमी करावी, 1 ते 1.5 छोटी वाटी भात तो घेऊ शकतो. पण भात हा पदार्थ लवकर पचतो, कारण आपण जो भात खातो तो पॉलिश्ड राईस असतो आणि म्हणून यात भाज्यांचं प्रमाण वाढवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि मी जसं पूर्वी बोललो की जेवण एकदाच बसून पूर्ण करू नका, दिवसाला 3दा 4दा करा. तर याला आपण आहार नियोजन म्हणू. पथ्य हा शब्द चुकीचा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. अतिशय महत्त्वाची गोष्ट सर सांगितलीत. पुढचा जो प्रश्न आला होता उमेश यांचा की मधुमेहामुळे सेक्सवरती काही परिणाम होऊ शकतो का, काय सांगता येईल सर? मधुमेहामुळे सेक्सवरती परिणाम होतो ही गोष्ट चूक नाही, पण ती तेवढी बरोबर पण नाही. बऱ्याच वेळेस माझ्याकडे काही लोक येतात जे डायबिटीस झाला असं त्यांना माहीत पडते, ते एखादं पुस्तक वाचतात किंवा पेपरमध्ये वाचतात की मधुमेहाचा परिणाम सेक्सवरती होतो आणि त्यांच्या सेक्सवरती खरोखर परिणाम होतो. श्रोत्यांना या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटते की मधुमेह समजा अनियंत्रित असेल बऱ्याच काळापर्यंत तर सेक्सवरती परिणाम होतो. पण सुरुवातीच्या काळामध्ये समजा शिश्नावरती काही इन्फेक्शन झालं असेल, जे बऱ्याच अंशी कॉमन असते पुरुषांमध्ये, ज्याला आपण बॅलानायटिस म्हणतो, किंवा स्त्रियांमध्ये योनीच्या मार्गामध्ये सूज येते थोडीशी आणि ते खाजवते पण त्या ठिकाणी, त्याला आपण व्हजानायटिस म्हणतो. ह्या 2 तक्रारी असतील तर सेक्समध्ये फिजिकल प्रॉब्लेम होतो. पुरुषांमध्ये ईडी, ज्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा ताठरता न येणं अशा प्रकारचा प्रॉब्लेम जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला 2 गोष्टी बघाव्या लागतात. एकतर मधुमेहाचं नियंत्रण बरोबर आहे का, आणि दुसरी जो लिंगाला रक्तपुरवठा होतोय का तो बरोबर आहे का. तर ह्या 2 गोष्टींमुळे मधुमेहाचा सेक्सवरती परिणाम होऊ शकतो. येस. मधुमेह ह्याच्यामध्ये बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मधुमेह एकापासून दुसऱ्याला हा संसर्गजन्य नाहीये, हे पण माहिती करून देणं प्रेक्षकांना गरजेचं, कारण हा एक मोठा गैरसमज आहे प्रेक्षकांमध्ये. रमण देशमुख डंबिवलीवरनं आपल्याला प्रश्न विचारतायत. रमण बोला. हा व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो. तर व्हिटॅमिन सी चं प्रमाण वाढण्यासाठी मधुमेहाचा 1 चमचा जर आवळ्याचा ज्यूस घेतला तर त्याने उपयोग होऊ शकेल का? आणि रमण बोला. हॅलो. हा, मला वाटतं त्यांचा फोन कट झालाय. दुसरा प्रश्न येतोय पण आपण नंतर घेऊया. काय सांगता येईल सर त्यांना आपल्याला? मला वाटतं इनकम्प्लीट प्रश्न होता, पण अर्थ असा होता की व्हिटॅमिन सीचा आणि डायबिटीसचा काही संबंध आहे का. डायरेक्टली व्हिटॅमिन सीचा आणि डायबिटीसचा काही फार मोठा संबंध नाही. व्हिटॅमिन सी डेफिशियन्सीमुळे डायबिटीस होतो ही अशी काही कुठे प्रूव्ह झालेली गोष्ट नाही. आणि इन पर्टिक्युलर आवळ्याच्या रसानीच डायबिटीस कमी होईल हे सुद्धा तेवढंसं सत्य नाही. हे सगळ्या सपोर्टिव्ह गोष्टी आहेत आणि यांना अजूनही कोणतं असं 100% कॉन्क्रीट प्रूफ आपल्याला मिळालेलं नाही, आणि म्हणून अशा गोष्टींपासून थोडंसं आपण दूर राहिलेलं बरं. येस. महत्त्वाचा भाग आहे हा सर. आपण आता मधुमेहाविषयी आपण माहिती दिली, आपण लॅपटॉपवरचं पुढचं प्रेझेंटेशन बघूया. आपण सांगितलं की पथ्य, औषधं ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत मधुमेहाबाबतीत. आणखीन सर आपल्याला काय माहिती देता येईल याविषयी? याविषयी आणखी एक माहिती आहे की मनशांती हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि तुम्हालाही माहीत आहे की मन समजा शांत नसेल तर मग आपल्या रक्तामधलं अनेक हार्मोन्सचं प्रमाण वाढते, विशेषतः ॲड्रेनलिन, नॉन ॲड्रेनलिन, एपिनेफ्रिन, नॉन एपिनेफ्रिन आणि स्टिरॉइड्स. आणि हे सगळे हार्मोन्स इन्सुलिनला अवरोध करतात. एकदा की इन्सुलिनला अवरोध झाला की मग शरीर आणखी इन्सुलिन बनवायला सुरुवात करते. लॅपटॉपवरती प्रेझेंटेशन आहे मधुमेह का होतो म्हणून. आपलं जे नॉर्मल शुगर कंट्रोल होते ते अशा प्रकारे कंट्रोल होते. आपण जेव्हा अन्नपदार्थ बघतो त्यावेळेस आपल्या पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन तयार होते, आणि जेव्हा आपण अन्नपदार्थ खातो आणि ते पचून रक्तामध्ये मिसळते तर ज्या प्रकारे साखरेचं प्रमाण वाढेल त्या प्रकारे इन्सुलिन बाहेर पडते. आणि हे इन्सुलिन रक्तामधील साखर जे आहे
ते असं म्हणजे एक प्रेझेंटेशन आहे लोकांना समजावं म्हणून. ॲक्च्युली ती प्रोसिजर फार क्लिष्ट असते, पण हे रक्तामधलं साखर उचलून त्या पेशींच्या आतमध्ये लोटायचं काम इन्सुलिन करते. डायबिटीसमध्ये प्रकार नंबर 1चा जेव्हा असेल तेव्हा या बीटा पेशींची संख्या कमी होते आणि बीटा पेशींची संख्या कमी झाल्यामुळे इन्सुलिन प्रोड्युसिंग सेल्स कमी होतात आणि त्यानुसार इन्सुलिन डेफिशियन्सी होऊन डायबिटीस होतो. पण प्रकार नंबर 2मध्ये विशेषतः इन्सुलिनला अवरोध असतो आणि हा अवरोध मी सांगितल्याप्रमाणे ह्या हॉर्मोन्समुळे होतो. आणि मनशांती समजा बरोबर नसेल तर ह्या हॉर्मोनचा खरोखर अवरोध होतो आणि मग कालांतराने आपल्या रक्तामधलं इन्सुलिन, रक्तामधलं साखर हे पेशींच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे लोटू शकत नाही. तर हा झाला प्रकार नंबर 2चा मधुमेह. याच्यामध्ये व्यायाम नाही केला तरी आपल्याला अवरोध होईल. समजा आपण मनशांती नसेल तरी आपल्याला त्याच प्रकारचा अवरोध होणार आहे. हा एक मनशांती हा मला वाटतं एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये. सर, हे झालं एकंदरीत आपण आता डायबिटीस विषयी बोललो. सतत अशा प्रकारे जर का एखाद्या माणसाचं डायबिटीस अनकंट्रोल्ड असेल, म्हणजे त्याच्यावरती त्याने कंट्रोल किंवा ताबा मिळवला नसेल, तर कुठल्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स अशा रुग्णांना होऊ शकतात, त्याविषयी काय सांगता येईल सर? समजा रक्तामधलं साखर नियंत्रित नसेल, म्हणजे डायबिटीस बऱ्याच काळापासून अनियंत्रित असेल, तर 2 प्रकारचे मुख्यत्वे प्रॉब्लेम्स होतात. एक तर रक्तपुरवठा प्रत्येक अवयवाचा कमी व्हायला सुरुवात होते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट संवेदना सुद्धा कमी होते. जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की इरेक्टाईल डिस्फंक्शन नावाचा प्रकार सेक्स बाबतीत होतो, त्याच प्रकारे हृदयाचा रक्तपुरवठा कमी पडतो तर आपल्याला हृदयाचा विकार होऊ शकतो. हृदयाची संवेदना कमी झाली तर हृदयाची गती मागे पुढे होऊ शकते. मेंदूच्या रक्तपुरवठ्याला प्रॉब्लेम झाला तर अर्धांगवायू होऊ शकतो. डोळ्यांच्या रक्तपुरवठ्याला प्रॉब्लेम झाला तर रेटिनोपॅथी होते. किडनीच्या रक्तपुरवठ्याला प्रॉब्लेम झाला तर नेफ्रोपॅथी होते. आणि महत्त्वाचा एक प्रॉब्लेम आहे पायांचा. पावलांचा प्रॉब्लेम डायबिटीसच्या लोकांना फार जातो. सुरुवातीच्या काळामध्ये सेन्सरी प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे पायाला मुंग्या येतात, बधिरता येते, कधी कधी पायाला टोचल्यासारखं वाटते, करंट मारल्यासारखं वाटते, विंचूड चावल्यासारखं वाटते. आणि कालांतराने मग ही सगळ्या गोष्टी समजा प्रोग्रेस होत गेल्या तर पायाला संवेदना अजिबात राहत नाही, पूर्णपणे बधिरता येते आणि मग अशा लोकांना पायाला मार लागण्याची शक्यता फार जास्त राहते. आणि असं आढळलं की ॲक्सिडेंट नंतर पायाला कापण्याचं प्रमाण किंवा पाय गमावण्याचं प्रमाण मधुमेहामुळे घडतं. असं तर ते टाळायचं असेल तर आपल्याला पहिलेपासून मधुमेहाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. मला वाटतं अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. मंजुळा शेणोय आपल्याला प्रश्न विचारतात पवईवरनं. बोला आपण. नमस्कार साहेब, माझे 3 प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की टाईप 1चं जे तुम्ही म्हणालात तर त्याच्यामध्ये ज्या गरोदर बाईला होतं ते टेम्पररी असतं, पण ते त्यावेळेस ती काही इन्सुलिन म्हणा किंवा काय औषधं तर ती घेतच असेल तर त्याच्यामुळे मुलाला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का, म्हणजे त्या बाळाला, आणि ते पुढे परमनंटली तिला होणार नाही ह्याच्यासाठी तिने काय खबरदारी घ्यावी, हा पहिला प्रश्न. दुसरं असं की जीवनशैली जशी बदलली आहे तशी आयुर्मान पण वाढलेलं आहे. हे टाईप 2 मध्ये जे कंटिन्युअसली इन्सुलिन घेत असतात त्यांचं नंतर मग बराच म्हणजे प्रॉब्लेम होतो की किडनी फेल्युअर किंवा म्हणजे बरंच काही. तर त्यामुळे ते इन्सुलिन किती काळापर्यंत घ्यावं ह्याची काही मर्यादा आहे का, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न असं की साखरेऐवजी ते काय म्हणतात त्याला हनी वगैरे घालून प्यावं वगैरे असं सांगतात, तर हेही कितपत बरोबर आहे ह्याच्याविषयी प्लीज जरा सांगा. धन्यवाद. पहिला प्रश्न, गर्भावस्थेत आला मधुमेह. गर्भावस्थेमध्ये जो मधुमेह असतो तो समजा आपण नंतर जीवनशैलीत बदल नाही केलेत तर तो कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो. म्हणजे साधारणतः असं आढळलं की 60-70% स्त्रिया पुढच्या काळामध्ये मधुमेही म्हणून आपल्याला निदर्शनास येऊ शकतात. हे टाळायचं एक सगळ्यात महत्त्वाचं उपाय म्हणजे वजन नियंत्रित करा, व्यायाम करा आणि मनशांती करता प्रयत्न करा. आईला असलेला मधुमेह मुलाला ताबडतोब होत नाही आणि इन्सुलिनमुळे मुलावरती काहीही परिणाम होत नाही. उलट आपण समजा रक्तामधली साखर कमी ठेवली, नॉर्मल ठेवली तर मूल चांगल्या प्रकारे जन्म घेते आणि प्रॉब्लेम त्याला होत नाहीत. दुसरा प्रश्न तुमचा हा होता की बऱ्याच काळ इन्सुलिन कधीपर्यंत घेता येईल. इन्सुलिन हे असं काही मर्यादा नाही इन्सुलिन घेण्याकरता. तुम्ही इन्सुलिनचा डोस कितीही जो तुम्हाला सुटेबल आहे तो घेऊ शकता आणि इन्सुलिन कितीही काळापर्यंत घेता येते, कारण ते नॅचरल सबस्टन्स आहे. म्हणजे आपल्या शरीरात उत्पन्न होणारी जी वस्तू आहे ती कमी झाली म्हणून आपण हा इन्सुलिनचा पदार्थ बाहेरून घेतो.
आणि मला वाटतं तिसरा प्रश्न होता यांचा, महेश मला आठवत नाही एक्झॅक्टली. तिसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. तत्पूर्वी आपण जनजागरणाविषयी जी या ठिकाणी मधुमेह जनजागरणासाठी जी एक स्लाइड आहे ती बघूया आपण. दुसरा जो तिसरा प्रश्न होता त्यांचा घेऊया आपण आधी, की हनी किंवा जो मध आहे त्याचा वापर आपण शुगरला पर्याय म्हणून करू शकतो का, त्याविषयी सर काय सांगतील? पूर्वीच मी म्हटलं की लाईफ हे नॉर्मल राहिलं पाहिजे. साखरेचा वापर समजा तुम्ही करत असाल तर चालेल, पण तुम्ही साखर बंद करून हनी वापरत असाल तर तुम्ही पुन्हा नॉर्मल लोकांपासून दूर जायला सुरुवात करता. आणि प्रॅक्टिकली साखर, गूळ आणि मध ह्या तिघांमध्ये कॅलरीज सारख्याच असतात. म्हणजे तुम्ही 100 ग्राम साखर घेतली का, गूळ घेतला का किंवा मध घेतला का, तुम्हाला कॅलरीज इक्विव्हलंटच मिळतात. आणि तिघांचा ग्लायसेमिक इंडेक्स जवळपास सारखा असल्यामुळे साखरेचं प्रमाण पण त्याच प्रमाणे इक्वलीच वाढते. आणि म्हणून असं काही स्पेसिफिक बदल करायची गरज नाही. तुम्ही साखर वापरायची, साखर वापरू शकता. तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही मध सुद्धा वापरू शकता, हरकत नाही त्याला काही. येस सर, मी आता अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे येतोय सर. मधुमेहामध्ये सगळ्यात जास्त काय महत्त्वाचं असेल तर मधुमेही रुग्णाचं प्रबोधन, म्हणजे कुठली, जसं आपल्याला डॉक्टरांनी आता मार्गदर्शन बरंचसं केलंच, पण ज्या रुग्णाला मधुमेह झालाय त्याला आवर्जून सांगणं, त्याची जीवनशैली बदलणं आणि त्याचप्रमाणे त्याला योग्य ते मार्गदर्शन करणं आणि त्याच्या मनातल्या सगळ्या शंकांचं समाधान करणं. आणि त्यासाठी डॉक्टर प्रयत्नशील आहेत आणि नांदेड या ठिकाणी त्यांनी पुष्कळ काम केलेलं आहे. त्या अनुषंगाने मधुमेह सेवा संघाची तुम्ही स्थापना केली, त्याच्या मागे काय उद्देश होता सर? प्रॅक्टिस जेव्हा मी सुरू केली तेव्हा असं आढळलं मला की, म्हणजे मी 1995 पासून प्रॅक्टिस करतोय, तर सुरुवातीला असं आढळलं की लोक फक्त लघवीमधली साखर बघूनच नियंत्रण आहे का ते ठरवतात. तर इथपासून आम्हाला सुरुवात करावी लागली की लोकांना हे पटवून द्यावं लागलं की नाही, रक्तामधलं साखर आपल्याला मोजणं अत्यंत आवश्यक आहे. मग याकरता काय करता येईल याची आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा ग्रुप डिस्कशनमधनं आपण चांगल्या प्रकारे लोकांना एज्युकेट करू शकतो हे आम्हाला आढळलं. आणि मग कालांतराने जशी तंत्रज्ञानाची प्रगती होत गेली तसं आम्ही व्हिडिओ कॅसेट्स सुरुवातीला काढल्या, मग त्यांचं रूपांतर सीडीमध्ये झालं, आता ते DVDsमध्ये पण झालंय. कालांतराने आणखी काय होईल, प्रगती तंत्रज्ञानाची आपल्याला माहित नाही, त्या प्रकारे आपल्याला सुद्धा बदलावं लागेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट आम्ही करायला सुरुवात केली, साधारणतः आता हा 9वा मेळावा नांदेडला राहील. चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चालवलं जातं हा मेळावा. पूर्ण मेळावे वगैरे हे सगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आम्ही घेतो. याच्यामध्ये रुग्ण पण सहभाग घेतात, रुग्ण पण काही पैसे देतात आम्हाला, जेणेकरून आम्ही ह्या ऍक्टिव्हिटीज बरोबर सुरू ठेवल्या पाहिजेत. तर ह्या मेळाव्यामध्ये आम्ही सगळे नातेवाईक आणि विशेषतः मधुमेहींना आम्ही एकत्रित बोलवतो, त्यांचं पूर्ण प्रबोधन करतो. पायांची काळजी कशी घ्यायची, हायपोग्लायसिमिया म्हणजे काय, औषधांचं नियोजन कशा प्रकारे करायचं, अर्थकारण डायबिटीसचं कशा प्रकारे त्याला चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवायचं. आणि काही तपासण्या जनरली आपण आयसोलेटेड करतो, जसं पावलांची तपासणी बरेच लोक करून घेत नाही, तर अशा लोकांच्या पावलांच्या तपासण्यांच्या डेट्स देऊन आपण त्या पण बरोबर करून घेतो. तर ह्या सर्व गोष्टी एकत्रितपणे केल्या तर लोकांच्या लवकर लक्षात येतात असं आम्हाला आढळलं आणि त्या अनुषंगाने मी हे ट्रस्ट बरोबर सुरू ठेवलंय. येस, ह्या अनुषंगाने मला काही इथे स्लाइड्स आणलेले दिसत आहेत, त्याविषयी आपण बोलूया थोडंसं. सर काय सांगता येईल आपल्याला? ही सगळ्यात पहिली स्लाइड आहे हायपोग्लायसिमियाची. आणि ह्या हायपोग्लायसिमियाच्या स्लाइडमध्ये असं दिलं आहे की औषधाची मात्रा समजा आपण चुकीने जास्त घेतली किंवा आपण अतिश्रम केले, ठरलेल्या वेळी न जेवलो तर आपल्याला अशा प्रकारची लक्षणं येतात. भुकेमुळे पोटात खड्डा पडतो, दरदरून घाम येतो, गळ्यासारखं वाटते, चिडचिड किंवा विस्मृती होते, छातीत सारखं धडधडत राहते, थरथरतं पूर्ण अंग, डोकं दुखतंय आणि झोपावंसं वाटतं किंवा चक्कर किंवा बेशुद्ध अवस्था इथपर्यंत लोक जाऊ शकतात. फार सिंपल अशी गोष्ट आहे. समजा आपण चांगल्या प्रकारे मधुमेहाचं नियंत्रण करत असू तर आपलं साखरेचं प्रमाण कधी कधी कमी सुद्धा होऊ शकते आणि नेमकी अशी लक्षणं आपल्याला येतात. कधी कधी डायबिटीस डाऊन झाला किंवा वाढला यांच्यामध्ये लोकांना फार कन्फ्युजन असते. तर डायबिटीस समजा कमी झाला म्हणजे ज्याला आपण हायपोग्लायसिमिया म्हणतो, रक्तामधलं साखर कमी झालं तर लक्षणं आपल्याला अचानक येतात, अशी ती थांबून येत नाही बऱ्याच काळापर्यंत. या उलट समजा डायबिटीस वाढला तर आपल्याला लक्षणंही हळूहळू यायला सुरुवात होते. तर जेव्हा तुम्हाला बसल्या बसल्या अचानक अंगाला घाम सुटेल, थरथरी वाटेल, अशा प्रकारची लक्षणं मी पूर्वी जी सांगितली तशी येतील तर काहीतरी गोड खा, साखरेचा पदार्थ घेतला तर फारच चांगली गोष्ट, आणि वेळेवरती जेवण करा. समजा तुम्हाला जास्त श्रम करायचे असतील तर जेवण वाढवा किंवा गोळ्यांची मात्रा किंवा इन्सुलिनची मात्रा थोडीशी कमी करा. आणि महत्त्वाची गोष्ट वेळेवरती जेवा. कधी कधी लग्नामध्ये आपण काम जास्त करतो आणि जेवण उशिरा करतो, पर्टिक्युलरली अशा वेळेस आपल्याला हायपोग्लायसिमिया होऊ शकतो. महेश, एक दुसरा प्रॉब्लेम सुद्धा या लोकांना फार भेडसावतो, तो म्हणजे पावलांचा प्रॉब्लेम. आणि फार छोट्या छोट्या गोष्टी आपण समजा व्यवस्थित केल्यात तर पावलांचा जो नंतरचा उपद्रव आहे तो आपण चांगल्या प्रकारे टाळू शकतो. जसं पावलांची निगा कोणत्या प्रकारे राखायची हे समजा प्रत्येकाला माहित असेल तर हा प्रॉब्लेम सुद्धा आपण चांगल्या प्रकारे टाळू शकतो. याला आपण डायबेटिक फूट असं संबोधतो. तर पावलांची निगा कशी राखायची बद्दल काही सर सांगता येईल आम्हाला?
पावलांची आपल्याला निगा चांगल्या प्रकारे राखावीच लागेल, कारण पावलांवरती आपलं शरीर चालते. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे पावलांचा रक्तपुरवठा होतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, पावलांची संवेदना सुद्धा कमी होते. ह्या दोन गोष्टींमुळे पावलांवरती जे दुष्परिणाम होतात ते जखमांच्या स्वरूपात आपल्याला दिसतात आणि कधी कधी एखादा बोट किंवा पाय कापण्यापर्यंत ह्या गोष्टींची मजल जाऊ शकते. आणि हे टाळण्याकरता आपल्याला पावलांची काळजी घ्यावी लागते. लॅपटॉपवरती मी काही स्लाइड्स आणल्यात तुमच्याकरता मुद्दामहून, ते ह्या ठिकाणी आपण फोकस करूया. ह्या अशा प्रकारच्या जखमा ज्या असतात त्या पावलांना फार लवकर होतात आणि ह्या टाळण्याकरता आपल्याला विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले पाय आपण चांगल्या प्रकारे धुतला पाहिजे आणि त्याला स्वच्छ आणि मऊ कपड्याने पुसायचं, फार जास्त घासायचं नाही किंवा त्या घासल्यानेच आपल्याला इजा होऊ शकते. विशेषतः बोटाच्या मधली जागा जी आहे, ज्याला आपण बेचकं म्हणतो, ती जागा आपण चांगल्या प्रकारे स्वच्छ करायची असते. अंघोळ झाल्यानंतर पायांची नखं जी आहे, पावलांच्या बोटांची नखं जी आहे ती चांगल्या प्रकारे आपण कापावी. अंघोळ केल्यावरती नखं नरम होतात, विशेषतः कोमट पाणी लावलं असेल तर चांगल्या प्रकारे नखं नरम होतात आणि मग चांगल्या प्रकारे नेल कटरने आणि चांगल्या प्रकाशामध्ये ती नखं आपण कापावी. नेहमी कॉटनचे सॉक्स वापरावे, जेणेकरून समजा पायाला घाम आला तर हे सॉक्स त्याला शोषून घेतील आणि पावलं कोरडी राहतील. बूट नेहमी चांगल्या प्रकारचा वापरावा. माझ्या मताप्रमाणे बूट नेहमी आपण संध्याकाळी विकत घ्यावा, कारण त्यावेळेस पावलांचं माप सगळ्यात मोठं असते. थोडी बहुत जी सूज पायाला येऊ शकते ती त्यावेळेस येते आणि मग म्हणून संध्याकाळी बूट विकत घ्यायचा. विशेषतः अणवाणी कधी चालायचं नाही. आणि उन्हाळ्यामध्ये लोक बरीच लग्नामध्ये फिरतात अणवाणी किंवा देवदर्शनाला जातात, त्यावेळेस आपल्याला पायाला जखमा लवकर होतात. स्वतःला समजा दिसत नसेल तर इतर माणसाकडनं पावलांचं निरीक्षण आपण करून घेतलं पाहिजे. आणि काच वापरली तरी चालते. आपण काच वापरून पावलं स्वतःची बघितली पाहिजे. आणि डॉक्टरांकडनं पावलांच्या काही तपासण्या असतात, जसं संवेदनक क्षमतेची तपासणी किंवा डॉपलर, ह्या तपासण्या आपण करून घेतल्या पाहिजे. बुटांसंबंधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जनरली अशी निमुळती बुटं वापरतात लोक, त्याच्यामुळे पावलांचा समोरचा भाग हा कॉम्प्रेस होतो. आणि ही निमुळती बोटं न वापरता समजा आपण अशी सैलसर बुटं वापरली आणि त्याला लेस असेल तर फार चांगली गोष्ट. अशा प्रकारची बुटं वापरली तर भविष्यातले बरेचसे त्रास आपण चांगल्या प्रकारे कमी करू शकतो. हा मला वाटतं अतिशय महत्त्वाचा असा भाग होत असेल की पावलांची काळजी ही डायबेटिक फूड टाळण्यासाठी आपल्याला करणं अतिशय आवश्यक आहे. आणि अतिशय सुंदर विवेचन केलं आपल्याला डॉक्टरांनी की कशा रीतीने आपण टाळू शकतो. सर, महत्त्वाचा भाग आहे की आता डायबेटीस मधल्या औषधांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये, इन्सुलिनमध्ये सुद्धा अतिशय आमूलाग्र क्रांती घडते. कशा रीतीने आज आपण पेशंट्स ट्रीट करू शकतो याविषयी आपल्याला काय सांगता येईल? महेश, पूर्वी इन्सुलिन म्हटलं की पेशंट ओपीडीतनं पळून जायचा. म्हणजे कोणता डॉक्टर इन्सुलिन देत नाही तो डॉक्टर चांगला, अशी ख्याती राहायची पूर्वी. पण आता रुग्ण शिक्षणामुळे सिनारिओ बदलतोय आणि यासोबत तंत्रज्ञानामध्ये सुद्धा प्रगती झालेली आहे. पूर्वी इन्सुलिनच्या सुया उकळून घ्यायच्या, स्टरलाइज करून घ्यायच्या, ती सुई बोथ व्हायची. आजकाल तो प्रकार राहिलेला नाही. आजकाल आपण डिस्पोजेबल सुया वापरतो. या पुढे जाऊन इन्सुलिनची पेन निघालेत. काही डिस्पोजेबल पेन्स आहेत, काही परमनंट पेन्स आहेत. त्यापुढे जाऊन जेट इंजेक्टर नावाचं एक यंत्र पण बाजारात आता सध्या आलेलं आहे. काही इन्सुलिन पंप सुद्धा आहेत जे आपण हळूहळू तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे हळूहळू लहान होत आहेत. यांच्यामध्ये आपण काही सुया असतात त्या आपण इम्प्लांट करतो. तर ह्या सर्व गोष्टी बघणं फार रंजक ठरेल. मला वाटतं लॅपटॉपवरती काही चित्र आपण आणलेली आहेत, ती आपण बघूयात. या ठिकाणी बघूया, आपण लॅपटॉपवरती बघूया. आता हे इन्सुलिनचा एक पेन आहे आणि हा पेन आपण इथे डोस डायल करून या प्रकारे घेऊ शकतो. हे जेट इंजेक्टर आहे, पण आपल्या भारतामधलं टेम्परेचर थोडंसं मागे पुढे होत असल्यामुळे हे सध्या भारतामध्ये एवढं प्रॅक्टिसमध्ये नाही. हा पूर्वीचा पंप आहे इन्सुलिनचा, जेव्हा निघाला तेव्हाचा. आजकाल पंप अशा प्रकारची छोटी छोटी आपल्या मार्केटला येत आहेत आणि हे पंप आपण बेल्टवरती अडकवून डोस डायल करून इन्सुलिन ते घेऊ शकतो. ह्या पंपाला एक जोडणी असते आणि ही जोडणी अशा प्रकारची राहते. त्याला आपल्याला पोटावरती किंवा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जोडून बरोबर घेता येते. ही छोटी एक सुई राहते आणि ती सुई आतमध्ये इम्प्लांट होते आणि पंपाला आपण डोज त्या प्रकारे डायल केला की ती तेवढं डोज आपल्या चामडीखाली बरोबर जाऊ शकतो. अशा प्रकारे ती सुई आपण या ठिकाणी पेनिट्रेट करतो आणि नंतर ती सुई काढून या ठिकाणी आपण फक्त एक प्लास्टिकची नळी आतमध्ये ठेवतो, जेणेकरून त्या ठिकाणी इन्सुलिन बरोबर घेता येईल. आता आणखी समोर तंत्रज्ञान गेलं आहे. आर्टिफिशियल पॅनक्रिया झाल्यात, म्हणजे ग्लुकोज किती आहे रक्तामध्ये ते सेन्स करतात आणि त्या प्रकारे इन्सुलिन आपोआपच आतमध्ये लोटतात.
काही डिव्हायसेस आहेत जे पोटाच्या आतमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो, ज्याला आपण इम्प्लांटेबल इन्सुलिन पंप असं म्हणतो, आणि बाहेरून ऑर्डर्स देऊन याच्यावरती रिमोटवरती आपण त्याला बरोबर करू शकतो. आपल्याला दिसतंय कशा रीतीने हे पोटामध्ये पंप आहे आणि हा पंप हा त्याचा रिमोट आहे. हा पंप आतमध्ये इम्प्लांट केलेला आहे आपण ह्या ठिकाणी. ह्या रिमोटवरून आपण त्याला ऑर्डर्स देतो की इतक्या प्रकारे इन्सुलिन तुम्हाला द्यायचं आहे, आणि हे इन्सुलिन आतमध्ये आपण ते बरोबर घेऊ शकतो. इंट्रापेरिटोनियल ते इन्सुलिन आतमध्ये जाते आणि त्याची जी ॲक्शन आहे ती मोर फिजिओलॉजिकल म्हणजे चांगल्या प्रकारे नैसर्गिक होते. जेव्हा आपण नैसर्गिक कंट्रोल बघतो इन्सुलिन शुगरचं, तेव्हा आपल्याला असं आढळते की इन्सुलिन हे एक बेझल नेहमीच स्त्रवत असते अशा प्रकारे, आणि त्यावरती जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा असे पीक्स येतात. तर हे पीक्स आपण ऑर्डर देऊन पंपला बरोबर ॲडजस्ट करून घेऊ शकतो, आणि एक बेझल रेट असते ज्यामध्ये पंपातनं इन्सुलिन सारखं आपण देऊ शकतो. ओके, हा झाला भाग. सर अतिशय एक फोन घेऊया आपण. छबू शिरसाट आपल्याला नाशिकवरनं काही प्रश्न विचारतात, बोला आपण. विचारा. सर नमस्कार. नमस्कार, मी छबू शिरसाट बोलतोय. आवडून. हा बोला सर. मला असा माझा प्रश्न असा आहे की डायबिटीजवर प्रतिबंधक उपाय असा काही नाही का? म्हणजे डायबिटीज होऊच नाही एवढा करता प्रतिबंधक उपाय आहे का? ठीक आहे, जरूर आपण फोन ठेवून उत्तर आहे का सर. आता सायन्स पुढे चाललंय, जेनेटिक आपण काही स्टडीज करून जर का त्याप्रमाणे त्या ठिकाणी स्टेम सेल्स किंवा व्हॅक्सिन्स म्हणा मधुमेहाला प्रतिबंधक करणारी किंवा इतर काही असं काही आज अस्तित्वात आहे का? चांगला प्रश्न आहे, काय सांगता येईल? काही ट्रायल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण गोळ्या वापरू शकतो मधुमेह प्रतिबंधनाकरता. मेटफॉर्मिन किंवा ग्लिटाझोन्स अशा प्रकारच्या गोळ्या आपण मधुमेह प्रतिबंधनाकरता वापरू शकतो. पण अजूनही मेन जो स्ट्रेस आहे, जो मेन जी गोष्ट सांगायची आहे प्रत्येकाला, ती म्हणजे की मधुमेह प्रतिबंधन करण्याकरता आपल्याला विशेषतः आहार, व्यायाम आणि मनशांती ह्या 3 गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. सर त्या अनुषंगाने मला वाटतं आपण एक सुंदर गाणं नेहमी आपल्या मधुमेह जनजागरण कार्यक्रमात सांगता, जे मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे सगळ्याच प्रेक्षकांसाठी, की आपल्याला माहितीच आहे की डॉक्टर मधुमेह जनजागरणासाठी अतिशय प्रयत्नशील आहेत, पण मुख्य भाग त्याच्यात की ते अतिशय क्रिएटिव्ह आहेत त्या बरोबरीने, आणि त्यांनी एक सुंदर गाणं रचलेलं आहे या ठिकाणी प्रेक्षकांसाठी, जे मी जरूर आता प्रेक्षकांना आम्ही दाखवू इच्छितो. येस सर. देहाची तिजोरी चरबीचाच ठेवा, देहाची तिजोरी चरबीचाच ठेवा, मधुमेह रक्तदाब होतील किरे जीवा. बहुत खाले डोळे मिटुनी तेल तूप लोणी, बहुत खाले डोळे मिटुनी तेल तूप लोणी, तनी खादडाच्या रे बसे रोगराई, सुटलेल्या पोटावरचा सुटलेल्या पोटावरचा पेट का तुटावा, मधुमेह रक्तदाब झाली की हो जीवा, देहाची तिजोरी चरबीचाच ठेवा, मधुमेह रक्तदाब. अतिशय सुंदर असं गाण्याचं या ठिकाणी प्रेझेंटेशन डॉक्टरांनी आपल्यासाठी केलं. सांगण्याचा मूळ उद्देश असा आहे की मधुमेह कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याच्यावरती ताबा मिळवण्यासाठी आपली जीवनशैली बदलणं सगळ्यात आवश्यक आहे. सर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला देता येईल यासाठी? आहार, व्यायाम मधुमेह नियंत्रित करण्याकरता आणि मधुमेहाचं प्रतिबंधन करण्याकरता फार गरजेचं आहे. तर आहार, व्यायाम, मनशांती आणि रुग्ण शिक्षण हेच मधुमेह उपचाराचं खरं साधन हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. आणि जितकं तुम्हाला ज्ञान प्राप्त करता येईल मधुमेहाच्या बाबतीत तितकं तुम्ही केलं पाहिजे, जेणेकरून डॉक्टरांचं ट्रीटमेंट तुम्हाला कळेल. नाही तर बऱ्याच वेळेस गोळ्या का देतोय हे लोकांना कळत नाही, शुगर राहायला पाहिजे किती ते लोकांना माहीत नसते, मधुमेहाचे दुष्परिणाम होतात हे माहीत नसते. आणि एक महत्त्वाची गोष्ट की स्वतःला एक्सपेरिमेंटल ॲनिमल समजू नका.
बऱ्याच वेळेस काय होते, कोणतरी आपल्याला एक औषध सांगते की अमुक अमुक औषध तुम्ही घ्या, त्याने तुमचा मधुमेह पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो. तर ते औषध पण आपण घेऊन बघतो नादामध्ये की आपण चांगल्या प्रकारे दुरुस्त होऊन जाऊ. तर अशा गोष्टींपासून थोडंसं तुम्ही दूर राहिलात तर आपल्याकरता अत्यंत चांगलं राहील, प्रकृतीकरता पण. आणि तुमची प्रकृती चांगली राहील तर समाजाची चांगली राहील, समाजाची चांगली राहील तर देशाची पण उन्नती होईल. ह्या मागचा हा हेतू आहे. मला वाटतं अतिशय महत्त्वाचा संदेश आपल्याला डॉक्टरांनी दिला. आणि आपल्याला माहितीच आहे की दर वेळेस आपण आमच्या आरोग्यविषयक कार्यक्रमातून नेहमी आम्ही सांगत असतो की सर्व औषधांचा वापर हा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. आणि पर्टिक्युलरली मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी जरूर महिन्यातून एकदा किंवा जेव्हा शक्य होईल तेव्हा जरूर डॉक्टरांचा सल्ला घेणं, पुढची औषधं कंटिन्यू करणं आधी हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याच मनाने आपण आपली औषधं ठरवू नका. जी काही औषधं घ्यायची ती जरूर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण घेणं आवश्यक आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की हा सप्ताह आपण मधुमेह सप्ताह म्हणून साजरा करतोय. मधुमेह दिन, जागतिक मधुमेह दिन आपण पुढच्या आठवड्यात साजरा करणार आहोत. आणि त्या निमित्ताने आम्ही मधुमेह अवेअरनेस किंवा मधुमेहाविषयी जनजागरण करण्यासाठी ही कार्यक्रम सादर करत आहोत. त्यातला आज कार्यक्रम आपण बघितलातच. परंतु येणारा पुढचा कार्यक्रमही आपण मधुमेहाविषयी एक सादर करणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने इन्सुलिन पंप आणि कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग कसं करायचं याविषयी प्रामुख्याने बोलणं जाणार आहे. आणि ह्यामध्ये डॉक्टर अभय मुथा सहभागी होणार आहेत आपले पुण्याहून. त्याचप्रमाणे हा जो आजचा कार्यक्रम आहे हा अत्यंत डॉक्टर संतोष मालपाणी यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला आजच्या कार्यक्रमातून दिली. हे अतिशय महत्त्वाचं आहे. सर, आपल्याला जाता अजून काही ह्याच्यामध्ये सांगायचं आहे का? तेच मी तुम्हाला सांगत होतो त्यावेळेस की ज्ञान प्राप्त झालं पाहिजे लोकांना. आणि ज्ञान प्राप्त करायचे बरेच मार्ग आपण तुम्हाला सांगितले. कॅसेट्स आहेत, टीव्हीचे आजच्यासारखे प्रोग्राम्स आहेत, मेळावे आहेत, डिस्कशन्स आहेत. डॉक्टरांना तुम्ही प्रश्नसुद्धा विचारले पाहिजेत. बऱ्याच वेळेस लोक घाबरून प्रश्न विचारत नाही. या ठिकाणी एक फार चांगला प्रश्न आला होता सेक्स बाबतीत. जनरली लोक विचारतच नाही सेक्स बाबतीत काही प्रॉब्लेम असेल तर, काही लोक घाबरतात. तर अशा प्रकारची प्रश्न मनात ठेवू नका, डॉक्टरांना विचारा, जेणेकरून तुमचं ट्रीटमेंट हे फार चांगल्या प्रकारे होईल. आणि हे तुम्ही करत असाल तर आपण इच्छित स्थळी पोहोचू शकू. सर, एक छोटंसं जाता की येणारी अत्याधुनिक तंत्रज्ञान हे अत्यंत महाग आहे. आणि त्यामुळे बदलती जी जीवनशैली ती टाळून आपण चांगली जीवनशैली अडॉप्ट करणं आवश्यक आहे का? याविषयी काय सांगता येईल सर? आता आपण इन्सुलिन पंप आणि ते कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ ग्लुकोज वगैरे ही यंत्र सगळी बघितली. यांची एक तर किंमत प्रचंड आहे आणि ही वापरण्याकरता विशिष्ट नॉलेज लागते. आणि तिसरी गोष्ट, याचा साधारणतः खर्च एका महिन्याला 10,000 पर्यंत आपल्याला येऊ शकतो. इतका खर्च आपण करू शकत नाही. आणि म्हणून पहिलेपासून मधुमेह होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि विशेष समजा तुम्ही स्ट्रेस घेतलात, म्हणजे दिला त्याच्यावरती आहार, व्यायाम आणि मनशांतीवरती, तर तुम्हाला औषध गोळ्यांचं प्रमाण पण कमी लागते. आपण हे बघितलं की औषध गोळ्या बंद पण काही लोकांच्या होऊ शकतात. निदान बंद झाल्यानंतर तुमचं प्रमाण तरी कमी चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि म्हणून प्रतिबंधनामध्ये तुम्हाला स्वतःला सहभागी होणं अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाचा मेसेज आपल्याला डॉक्टर संतोष मालपाणी आजच्या कार्यक्रमातून दिला. आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती मेडिकेअर ऑनलाईन, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमात खास नांदेडवरून डॉक्टर मालपाणी आमच्या उपस्थित राहिले आणि आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. आणि सर्व प्रेक्षकांना अतिशय मधुमेहाविषयी अतिशय सुंदर विवेचन सर तुम्ही केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचं धन्यवाद.